दोन क्रमागत समनैसर्गिक संख्यांच्या वर्गांची बेरीज 244 आहे. तर त्या संख्या शोधायच्या आहेत आपल्याला. ओके. क्रमागत सम नैसर्गिक संख्या एकापासून चालू होतात. 1, 2, 3, 4 आणि पुढे कितीही. मग क्रमागत म्हणजे एक पहिली समसंख्या असेल, जर 2 असेल तर त्याच्यानंतरची दुसरी समसंख्या कुठली असेल? 2 नंतर 4. पहिली समसंख्या 2 असेल समजा, तर दुसरी कुठली येणार? 4 येणार. 4 नंतरची पहिली जर 4 असेल तर 4 नंतरची क्रमागत संख्या कुठली येणार? 6 येणार. जर पहिली संख्या 6 असेल तर 6 नंतरची क्रमागत समसंख्या कुठली येणार? 8 येणार. जर पहिली समसंख्या 8 असेल तर 8 नंतरची क्रमागत समसंख्या 10 येणार. म्हणजे फरक कितीचा आहे? 2चा आहे. 8 नंतर 8च्या 2 संख्यांनंतर 10 आले. 6 मध्ये 2 मिळवल्यावर 8 आले. 4 मध्ये 2 मिळवल्यावर 6 आलाय. 2 मध्ये 2 मिळवल्यावर 4 आलाय. म्हणजेच ऍडिशन 2 करायचंय. म्हणून आपण काय करूया, हे फक्त समजण्यासाठी दिलंय. प्रश्न क्रमांक 2 सॉल्व्ह करते आहे. आपण काय करूया, समजा पहिली नैसर्गिक समसंख्या काय मानूया? एक्स मानू. ओके. पहिली नैसर्गिक समसंख्या एक्स मानू. म्हणून क्रमगत दुसरी नैसर्गिक समसंख्या कुठली येणार? पहिल्या संख्येमध्ये काय ऍड करतो आपण? 2 ऍड करतो, 2 मिळवतो, मग तेव्हा दुसरी क्रमगत संख्या मिळणार आहे. ठीक आहे. पहिली समसंख्या x मानली तर दुसरी काय येणार? x अधिक 2 ही येणार. हे समजलं. आता त्यांनी अट काय दिली आहे? या दोन्ही संख्यांच्या वर्गांच्या बेरजीत किती आलेले? 244. म्हणून दिलेल्या माहितीनुसार किंवा दिलेल्या अटीनुसार काय आहे? पहिली नैसर्गिक समसंख्या आणि दुसरी नैसर्गिक समसंख्या यांचे वर्ग आणि त्या वर्गांची बेरीज किती येते? 244. तर त्या आपल्याला दोन्ही संख्या शोधायच्या आहेत. x आणि x अधिक 2 ची किंमत काढायची आहे. समजलं. मग आता हे सॉल्व्ह करूया. काय येणार? x वर्ग अधिक x अधिक 2 चा वर्ग, म्हणजेच कशाचा वापर करूया? a अधिक b चा वर्ग बरोबर a वर्ग अधिक 2 वेळा ab अधिक b वर्ग चा वापर करूया इथं. ठीक आहे. म्हणून x वर्ग अधिक 2 वेळा x गुणिले 2 अधिक b वर्ग म्हणजेच 2चा वर्ग बरोबर 244. म्हणजेच x वर्ग अधिक x वर्ग 2 दोणे म्हणजे 2 दोणे 4 वेळा x अधिक 2चा वर्ग 4 बरोबर 244. आता x वर्ग अधिक x वर्ग बरोबर किती वेळा x वर्ग? 2 वेळा x वर्ग अधिक 4x अधिक 4 बरोबर 244. आता या सगळ्यामध्ये कॉमन काय आहे रे? 2 आहे ना. मग या वरील समीकरणात 2 ने भागूया आपण. वरील समीकरणास कशाने भागू? 2 ने भागू. वरील समीकरणास 2 ने भागू म्हणजे काय येणार? 2x वर्ग छेद 2 अधिक 4x छेद 2 अधिक 4 छेद 2 अधिक 244 छेद 2. 2 2 कॅन्सल झाले. 2 दोणे 4 2 दोणे 4 बरोबर
बरोबर. 244ला 2ने भागले तर 122 उत्तर येते. म्हणजेच काय येणार, आता राहिलं का इथं एक्स वर्ग अधिक 2 वेळा एक्स अधिक 2 बरोबर 122. आता 122 इथं अधिक आहे, इकडं आल्यावर काय होणार, वजा होणार. अधिक 2 वजा 122 बरोबर 0. 122 मधून 2 गेले, राहिले किती, 120 वजा 120. आता हा समीकरण आलेला आहे. आता हा वर्ग समीकरण आपल्याला सॉल्व्ह करायचं आहे. मग आपल्याला x ची किंमत मिळणार आणि x अधिक 2 ची ही किंमत मिळणार आहे. ह्या समीकरणामध्ये अशा कुठल्या संख्या आहेत की ज्यांचा गुणाकार वजा 120 होते आणि बेरीज 2 येते. बेरीज 2 येणार, गुणाकार 120 येणार. वजा 120 आहे, बेरीज अधिक येते म्हणजे मोठी संख्या अधिक असणार आहे आणि लहान संख्या वजामध्ये असणार आहे. 12 10 120. ओके, म्हणजे मोठी संख्या 12 असणार आहे आणि लहान संख्या 10 असणार आहे. मग इथं काय 12 आणि 10 ही संख्या आहे. मग इथं काय लिहिणार, एक्स वर्ग अधिक 12 एक्स वजा 10 एक्स वजा 120 बरोबर 0. कॉमन काय आहे दोघांमध्ये, एक्स. मग इथं काय लिहिणार, एक्स कंसाच्या आतमध्ये काय येणार, एक्स अधिक 12. या दोघांमध्ये कॉमन काय आहे, वजा 10. कंसात काय राहिलं, बाहेर वजा आहे म्हणजे आतल्या संख्येचं चिन्ह चेंज होणार, 0. इथं कॉमन काय निघालं, एक्स अधिक 12. दुसऱ्या कंसात येणार एक्स वजा 10 बरोबर 0. मग इथं काय लिहू शकते, एक्स अधिक 12 बरोबर 0 किंवा एक्स वजा 10 बरोबर 0. आता अधिक 12 इकडे आल्यावर काय होणार, वजा होणार आणि वजा 10 इकडे आल्यावर काय होणार, अधिक 10 होणार. मग मी पाठीमागे लिहिते, एक्स बरोबर वजा 12 किंवा एक्स बरोबर अधिक 10. पण आता नैसर्गिक समसंख्या सांगितलेली आहे. नैसर्गिक संख्या वजामध्ये कधीच नसते, नैसर्गिक संख्या नेहमी अधिक मध्येच असते. मग वजा 12 ही संख्या ग्राह्य होईल का, नाही. म्हणून आपण काय लिहू शकतो, एक्स बरोबर वजा 12 ही संख्या ही ग्राह्य धरली जाणार नाही. म्हणून आपण काय लिहू शकतो, एक्स बरोबर 10 ही पहिली समनैसर्गिक संख्या आहे. एक्स ची किंमत सांगितली, ही पहिली समनैसर्गिक संख्या आहे व ही पहिली समनैसर्गिक संख्या आहे व एक्स अधिक 2 बरोबर 10 अधिक 2 म्हणजेच किती, बरोबर 12 ही क्रमगत 10 नंतर 10च्या क्रमाने आलेली क्रमगत दुसरी समनैसर्गिक संख्या आहे. समजलं.